मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या रायगड जिल्ह्यात असणाऱ्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने येणाऱ्या रुग्णासहित नातेवाईकांना होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग तालुका आपत्कालीन कार्य वैद्यकीय आरोग्य सेवा सेल अध्यक्ष सागर पेरेकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील यांना निवेदन देत निदर्शनास आणून दिले आहे। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की रायगड जिल्ह्याचे अलिबाग हे मुख्यालय आहे। अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात। यामध्ये काही रुग्ण हे अपघातात जखमी झालेले रुग्ण असतात। अशा रुग्णांना तपासणी केल्यानंतर अस्थिव्यंगोपचार तज्ञ अशा रुग्णांची क्ष किरण तपासणी तसेच संगणक टोमोग्राफी स्कॅन सीटी स्कॅन करण्याचा सल्ला रुग्णाच्या नातेवाईक यांना दिला जातो। क्ष किरण तपासणी जिल्हा रुग्णालयात होत आहे। मात्र काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात असणारी संगणक टोमोग्राफी स्कॅन यंत्रणांमध्ये बिघाड झाला असल्याने बंद ठेवण्यात आली आहे। त्यामुळे अपघातातील रुग्णांची संगणक टोमोग्राफी स्कॅन तपासणी करायची असेल तर त्यांना पैसे खर्च करून खासगी रुग्णालयात अलिबाग किंवा वडखळ पनवेल तसेच इतर ठिकाणी जाऊन सीटी स्कॅन करून घ्यावे लागते। जिल्हा रुग्णालयात येणारे रुग्ण हे बहुतांशी गरीब असतात। त्यांना खासगी प्रयोगशाळेत जाऊन सीटी स्कॅन तपासणी करून घेण्यासाठी पैसे नसल्याने नाईलाजाने कोणापुढे तरी हात पसरावे लागते। तरी जिल्हा रुग्णालयातील संगणक टोमोग्राफी स्कॅन यंत्रणा ही दुरुस्त करून घ्यावी जेणेकरून गोरगरीब रुग्णांना त्याचा फायदा होईल। त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या आवारात इमारतीबाहेर कोविड काळात जुन्या इमारती शेजारी शौचालय बांधले होते, ते बंद केल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण तसेच नातेवाईकांना शौचालयासाठी कुठेतरी आडमार्गाला जाऊन आसरा शोधावा लागतो। तरी सदर शौचालय हे सुरू केल्यास रुग्ण तसेच नातेवाईक यांची अडचण दूर करण्यात यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग तालुका आपत्कालीन कार्य वैद्यकीय आरोग्य सेवा सेल अध्यक्ष सागर पेरेकर यांनी केली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।